आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। दुचाकी चोरून विक्री करणारे चोरटे आतापर्यंत उजेडात आले असले तरी जॉय रायडिंगच्या हौसेखातील तब्बल 7 दुचाकी चोरून बाईक रायडिंगची हौस करणाऱ्या 4 तरुणांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी पत्रकार परिषदेत दिलेली आहे। कल्याण शहरात दुचाकी चोरीच्या घटना पाहता पोलीस यंत्रणा कामाला लागली असून यामध्ये बाजारपेठ पोलिसांनी तपासांती गेल्या एका वर्षापासून जॉय राईडसाठी तब्बल 7 दुचाकीसाठी चोरी करणाऱ्या 4 तरुणांना ताब्यात घेतले। त्यांनी चोरी केलेल्या स्कूटी, ॲक्टिवा, बर्गमन आदी दुचाकी या तरुणांनी जॉय राईडसाठी चोरल्या होत्या। हा धक्कादायक प्रकार समोर आला असून कल्याण पश्चिमेत राहणारे आरोपी समर्थ नरसू पाटील, हर्ष रमेश परदेशी, प्रणित दिनेश शितप, रंगनाथ उर्फ सागर सुखदेव ढवळे या आरोपी चोरट्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 2,80,000 रुपये किमतीच्या 7 दुचाक्या हस्तगत केलेल्या आहेत। कामगिरी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, एसीपी अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश सिंग गौड, पोलीस निरीक्षक डुकरे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आंधळे, पोलीस हवालदार पाटील, भालेराव BR बागुल, PM बाविस्कर, पोलीस शिपाई OB आंधळे, RO इशी यांनी केली आहे। दरम्यान या निमित्ताने बाजारपेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश सिंग गौड यांनी दुचाकी पार करताना हँडल लॉकसह चाकाच्या ठिकाणी चैन साह्याने अथवा वायर लॉकने लॉक करावे, जेणेकरून दुचाकी चोरीच्या घटनेला आळा बसेल असं आवाहन केलं आहे। या ठिकाणी आपण बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या टीमने जी कामगिरी केली आहे त्या अनुषंगाने आजची ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। या पूर्ण टीमने आतापर्यंत 7 मोटरसायकल रिकव्हर केलेल्या आहेत आणि त्यामध्ये 4 आरोपींना अटक केलेली आहे। त्या अनुषंगाने एक आमचे DBचे अधिकारी जे आहेत प्रशांत आंधळे आणि त्यांच्या टीमला एका ठिकाणी एक गाडी चोरताना एक मुलगा त्या ठिकाणी मिळून आला आणि त्याला ताब्यात घेतला। असं त्याच्या इन्क्वायरीमधून असं लक्षात आलं की हे पूर्णपणे संघटितपणे इतरही यांचे 3 साथीदार आहेत आणि त्या साथीदाराच्या मदतीने अशा प्रकारच्या गाड्या चोरतात असं लक्षात घेऊन त्याचं इंट्रोडक्शन केलं असता इतरही 3 आरोपी त्यावेळी नाव निष्पन्न झाले आणि टोटल 4 आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या चौकशीमधून आम्हाला ही बाजारपेठ पोलीस स्टेशन, महात्मा फुले पोलीस स्टेशन आणि खडकपाडा पोलीस स्टेशन या हद्दीमधील ॲक्टिवा किंवा मोपे टाईपच्या ज्या गाड्या आहेत एक्सेस 125cc अशा प्रकारच्या गाड्या असतात 7 गाड्या आतापर्यंत या पूर्ण टीमने यांच्याकडून रिकव्हर केलेल्या आहेत आणि हे सगळे जे आरोपी जे आहेत साधारणपणे ते 18 ते 21 या वयोगटातील आहेत आणि इनिशियली त्यांच्या चौकशीमधून हे सदरच्या गाड्या ज्या आहेत त्या जॉय राईड करण्याकरता म्हणजे गाड्या फिरवण्याकरता या ठिकाणी त्या चोरत असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। सदर आरोपींना 4ही आरोपींना आपण त्यामध्ये अटक केलेली आहे। सध्या ते आरोपी जे आपल्या पोलीस रिमांडमध्ये आहेत आणि आपल्याला या ठिकाणी आपले जी टीम आहे पूर्णपणे DBची टीम असेल आंधळे आणि त्यांच्याबरोबरचे बाकीचे कर्मचारी जे आहेत की पोलीस हवालदार पाटील, भालेराव बागुल, बाविस्कर, पोलीस शिपाई आंधळे आणि इशी यांच्या पूर्ण टीमने ही चांगली कामगिरी केली आहे। त्याचप्रकारे आपले कल्याणचे नवीनच जॉईन झालेले ACP अशोक होनमाने आणि सिनियर PI बाजारपेठ श्री गौड यांच्या मार्गदर्शनाने सदरची कारवाई झालेली आहे। हे सगळे जे आरोपी आहेत हे आरोपी हे सगळे कल्याण पश्चिम या ठिकाणी राहणारे आहेत। त्याच्यामध्ये एक समर्थ पाटील म्हणून आहे, त्याचं वय 19 वर्ष आहे, तो बेतुरकवाडा या ठिकाणी राहतो। दुसरा आरोपी जो आहे तो हर्ष परदेशी, त्याचं वय जे 21 वर्ष आहे, तो पण सुद्धा बेतुरकवाड्यात राहतो। प्रणित शितप हा चापडेगाव मध्ये राहतो, त्याचं वय आहे 21 वर्ष आणि सागर ढवळे त्याचं वय आहे 18 वर्ष, तो वाडेकर या ठिकाणी राहतो। या दोघांच्या आरोपींच्या वरती आता त्या रेकॉर्ड चेकला जातून त्याच्यावरती कोणते गुन्हे आम्हाला आढळून आले नाही, पण अशा प्रकारचं हे 18 ते 21 वयोगटातील एकदम तरुण मुलं जे आहे त्यामध्ये अशा प्रकारचं क्राईम करताना आम्हाला या ठिकाणी हे टोटल 4 आरोपींना आम्ही अटक केलेली आहे। किती वर्षापासून साधारणपणे मागच्या 1 वर्षापासून ह्या सदरचा प्रकार करत असल्याचे आतापर्यंत आपल्या निष्पन्न झालेलं आहे आणि याच्यामध्ये जो बाजारपेठ पोलीस स्टेशनला जो आहे सगळ्यात प्रथम 77/26 हा मार्चमध्ये हा पहिली गुन्हा जो आहे तो बाजारपेठ पोलीस स्टेशन रजिस्टर झाला होता आणि त्यानंतर या मागच्या 2 ते 3 महिन्यामध्ये त्यांनी या प्रकारच्या चोऱ्या आम्हाला तपास निष्पन्न झालेला आहे। आता तरी प्रायमरी याच्यामध्ये त्यांनी सध्या ह्या गाड्या फक्त जॉय राईड करण्याकरता फिरवण्याकरता चोरी केल्याचं लक्षात तपास निष्पन्न झालेला आहे। तरी सुद्धा सदर आरोपी हे आता पोलीस रिमांडमध्ये आहेत। अतिरिक्त तपास त्यामध्ये सुरू आहे।